वेळ सकाळी 8 वाजताची। जम्मू काश्मीरमधला इंडियन एअरफोर्सचा श्रीनगर एअरबेस। डिसेंबरचा महिना, साहजिकच कडाक्याची थंडी आणि पसरलेलं दाट धुकं आणि त्याच्यामुळेच व्हिजिबिलिटी अतिशय खराब। इंडियन एअरफोर्सच्या 18व्या स्क्वॉड्रनचे 2 तरुण फायटर पायलट्स। तरुण असले तरी दोघांकडेही ना अनुभवाची कमतरता होती ना उत्साहाची। द फ्लाइंग बुलेट्स या नावाने ओळखली जाणारी 18वी स्क्वॉड्रन बनली होती ती हलक्या वजनाच्या फोलँड नॅट फायटर विमानांची। नॅट विमानं ओळखली जायची ती सेबर स्लेयर या नावाने। सेबर स्लेयर म्हणजे सेबरजेट विमानांचा कर्दनकाळ म्हणून। 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानकडे असलेल्या अजिंक्य आणि मोस्ट ॲडव्हान्स समजल्या जाणाऱ्या F-86 सेबरजेट विमानांची भारताच्या लहानशा नॅट विमानांनी दाणादाण उडवली होती। पंजाबमधल्या अंबाला इथे पोस्टेड असलेल्या 18व्या स्क्वॉड्रनला 6 महिन्यांपूर्वीच श्रीनगर एअरबेसला हलवलं होतं। रोजचा खडतर युद्धसराव आटपून ते दोघं फायटर पायलट्स रनवेजवळ असलेल्या आपल्या केबिनमध्ये विश्रांती घेत होते आणि इतक्यात एअरबेसवरचा धोक्याची सूचना देणारा सायरन वाजायला लागला। अवघ्या 2 मिनिटात रेडी होऊन धावपट्टीजवळ उभ्या असलेल्या आपल्या विमानांच्या दिशेने त्या दोघा फायटर पायलट्सनी धाव घेतली। एअरफोर्स जॉईन करणाऱ्या प्रत्येक फायटर पायलटचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी लवकरच त्या दोघांना मिळणार होती। विमानांमध्ये बसून ते दोघं पुढच्या आदेशाची वाट पाहू लागले। अशी कोणती संधी त्या दोघांना मिळणार होती? ते जाबाज फायटर पायलट्स कोण होते? तुमच्या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळतील आणि त्यासाठी युद्धवीरचा आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। युद्धवीरच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। युद्धवीरच्या सर्व दर्शकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची युद्धकथा आहे ती 1971च्या 3ऱ्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान घडलेली, जे युद्ध ओळखलं जातं बांगलादेश लिबरेशन वॉर या नावाने। या युद्धामागची पार्श्वभूमी इन डिटेल समजावून सांगणारा एक व्हिडिओ मी यापूर्वीच बनवलेला आहे। युद्धवीरच्या सर्व नवीन दर्शकांनी तो व्हिडिओ जरूर पहा। त्या व्हिडिओची लिंक इथे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता आपण परत येऊयात 14 डिसेंबर 1971च्या त्या दिवसाकडे। पहाटेची वेळ, पाकिस्तानमधला पाकिस्तान एअरफोर्सचा पेशावरचा एअरबेस आणि पाकिस्तान एअरफोर्सची 26 स्क्वॉड्रन जी ओळखली जायची द ब्लॅक स्पायडर्स या नावाने। त्या स्क्वॉड्रनच्या 6 F-86 सेबरजेट्स विमानांनी हवेमध्ये टेक ऑफ घेतला आणि विमानं निघाली काश्मीरच्या दिशेने। त्यांच्या पुढचं टास्क होतं काश्मीरमध्ये घुसून श्रीनगरच्या एअरबेसवरती बॉम्बफेक करायची आणि एअरबेस उद्ध्वस्त करून टाकायचा। त्या 6 विमानांपैकी प्रत्यक्ष हल्ल्यामध्ये 4 विमानं भाग घेणार होती। उरलेली 2 विमानं ही त्यांना सपोर्ट देणार होती। हिमालयातल्या पीर पंजालच्या पर्वतरांगा ओलांडून पाकिस्तानी विमानं भारतीय सरहद्दीत घुसली। श्रीनगरच्या रोखांनी निघालेल्या त्या विमानांना सर्वात प्रथम टिपलं ते अवंतीपूर एअरबेसवरच्या जवानांनी। त्यांनी लगेचच श्रीनगर एअरबेसला अलर्ट केलं। पाकिस्तानी विमानांच्या हल्ल्याची सूचना देणारा, धोक्याचा इशारा देणारा सायरन त्याच्या आवाजाने श्रीनगरचा एअरबेस दणाणून सोडला। रोजचा आपला खडतर युद्धसराव आटपून दोघं भारतीय फायटर पायलट्स आपल्या केबिनमध्ये विश्रांती घेत होते। फ्लाइट लेफ्टनंट बलधीर सिंग घुमन आणि आजचे आपले कथानायक फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉ। सायरनचा आवाज ऐकून ते दोघं धावपट्टीच्या दिशेने धावत सुटले। धावपट्टी नजीक उभ्या असलेल्या आपल्या फायटर जेट्समध्ये त्यांनी उड्या टाकल्या। विमानाची इंजिनं चालू केली आणि उड्डाणाची परवानगी म्हणजेच क्लिअरन्स मिळण्याची ते दोघं वाट पाहायला लागले। क्लिअरन्स मिळताच क्षणी फ्लाइट लेफ्टनंट घुमन यांचं नॅट विमान हवेत झेपावलं आणि इतक्यातच पाकिस्तानी सेबर्स श्रीनगरवरती घिरट्या घालायला लागली। क्लिअरन्स मिळण्याची वाट पाहण्यात आता कुठलाच अर्थ नाही हे सेखॉ यांच्या लक्षात आलं। त्यांच्या नॅट विमानांनी हवेमध्ये झेप घेतली, त्यांचं विमान हवेत झेपावलं आणि नेमकं त्याच वेळेला दोघा पाकिस्तानी सेबरजेट्सनी रनवेवरती बॉम्ब टाकले। प्रसंगावधान दाखवल्यामुळे सेखॉ थोडक्यात बचावले। धावपट्टीवर उठलेले आगीचे आणि धुराचे लोळ त्यांना दिसले।
दुर्दैवाने दाट धुक्यामुळे फ्लाईट लेफ्टनंट घुमन यांचं विमान हवेमध्ये भरकटलं. त्यांचा आणि निर्मलजीत सिंग सेखॉ यांच्या विमानाचा संपर्क तुटला आणि आता 6ही पाकिस्तानी फायटर जेटचा मुकाबला करण्याची जबाबदारी येऊन पडली ती एकट्या फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉ यांच्यावरती. त्यांनी देखील भारतीय फायटर पायलट्स ही काय चीज असते हे पाकिस्तान्यांना दाखवून द्यायचं ठरवलं. त्यांनी आपलं नॅट विमान दोघा पाकिस्तानी सेबर्सच्या मागावर नेलं, त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यानच्या काळात पाकिस्तानी फॉर्मेशनमधल्या नंबर 3 आणि नंबर 4च्या सेबर्सनी श्रीनगरच्या एअरबेसवरती हल्ला केला आणि धावपट्टीवरती बॉम्बचा वर्षाव केला. बॉम्ब टाकून झाल्यानंतर त्या दोघा विमानांनी परतीचा रस्ता धरला. त्यांच्यातल्या नंबर 3च्या सेबर जेटनी आपल्या पहिल्या 2 सहकाऱ्यांच्या पाठीमागे हात धुवून लागलेल्या नॅट विमानाला टिपलं आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीला ते धावून गेले. इकडे सेखॉ यांच्या विमानावरच्या मशीनगनमधून गोळ्या बरसतच होत्या आणि त्यांच्या अचूक माऱ्यामुळे एक सेबर जेट हिट झालं आणि उद्ध्वस्त झालेलं ते सेबर जमिनीवर कोसळलं. आता सेखॉ यांनी आपला मोर्चा वळवला तो नंबर 2च्या सेबरकडे आणि नेमकं त्याच वेळेला मगाशी पाहिलेलं 3 नंबरचं सेबर हे त्यांच्या पिछाडीला येऊन पोचलं होतं. 2 पाकिस्तानी फायटर जेट्स आणि त्यांच्यामध्ये सेखॉ यांचं लहानसं नॅट विमान ते मोठ्या शिताफीने आपलं विमान पळवत होते, मॅन्युव्हर करत होते. एकाच वेळी पुढे पळणाऱ्या पाकिस्तानी सेबरवरती ते गोळ्यांचा मारा करत होते आणि त्याच वेळेला पाठीमागून होणाऱ्या सेबरचा मारा मोठ्या कौशल्याने चुकवत होते. त्यांचं ते कौशल्य, त्यांचं ते स्किल पाहून पाकिस्तानी फायटर पायलट्स अवाक झाले. आतापर्यंत आपल्या सहकाऱ्यांची झालेली पळापळ, त्यांची झालेली दुर्दशा पाहून त्या पाकिस्तानी फॉर्मेशनमधल्या शेवटच्या 2 सेबर्स जेटनी नंबर 5 आणि नंबर 6च्या सेबर्सनी आता रणधुमाळीत उडी घेतली. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉ यांचं नॅट विमान आता 4 पाकिस्तानी सेबर्सनी घेरलं गेलं. त्यांच्यावरती 4ही बाजूंनी मारा होऊ लागला तरीही सेखॉ यांचं नॅट झुंजतच होतं. त्या 4 पैकी एका सेबरला, अजून एका सेबरला त्यांनी हिट केलं, जमीनदोस्त केलं. मात्र मागावर असलेल्या इतर पाकिस्तानी सेबर्सनी निर्मलजीत सिंग सेखॉ यांच्या नॅट विमानावरती गोळ्यांचा पाऊस पाडला. त्यांच्या विमानाची अक्षरशः चाळणी झाली आणि अखेर सेखॉ यांच्या नॅटनी हवेतच पेट घेतला. शेवटच्या क्षणी आपल्या नॅटमधून इजेक्ट होण्याचा प्रयत्न देखील सेखॉ यांनी करून पाहिला, पण पाकिस्तानी माऱ्यामुळे त्यांच्या नॅटचं इतकं नुकसान झालं होतं, विमानामध्ये इतका तांत्रिक बिघाड झाला होता की त्यांचं पॅराशूट उघडलंच नाही. उरलेल्या 4 सेबर्सनी रणांगणातून पळ काढला आणि इकडे निर्मलजीत सिंग सेखॉ यांचं नॅट विमान त्यांच्या सकट खाली कोसळलं. मात्र शहीद होण्यापूर्वी फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉ यांनी एकाच वेळी 6 पाकिस्तानी सेबर्सना अंगावर घेण्याची, त्यांचा मुकाबला करण्याची जिगर दाखवली आणि श्रीनगरचा एअरबेस वाचवला. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल, धाडसाबद्दल आणि अत्युत्कृष्ट दर्जाच्या व्यावसायिक कौशल्याबद्दल फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉ यांना मरणोपरांत परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. परमवीर चक्र सन्मान मिळवणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉ ठरले इंडियन एअरफोर्समधले पहिले आणि आत्तापर्यंतचे एकमेव फायटर पायलट. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉ यांच्या कर्तृत्वाला युद्धवीरचा मानाचा मुजरा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि युद्धवीरला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. युद्धवीरच्या पुढच्या भागात घेऊन येतो आहोत आणखीन एक रोमांचकारी युद्धकथा. तोपर्यंत नमस्कार आणि जय हिंद.